नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी गावाकडून परत आले। तर तुम्ही म्हणाल की गावाकडचा व्हिडिओ, तर गावाकडचा व्हिडिओ थोडाफार शूट केला आहे मी, पण व्यवस्थित म्हणजे जसा पाहिजे मला मी करणार होते तसा करायला भेटला नाही, कारण गावाकडेही थोडाफार इकडं आहे तेवढा पाऊस नाही आहे गावाकडे, पण आम्ही बऱ्यापैकी पावसामध्ये जाताना पण पूर्ण हे झालो, त्याच्यामुळे ते मोबाईल काढून वरती शूट करणं मला जमलं नाही आणि खूप दिवसानंतर गेले होते मी। मला बाळासोबत फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करावं जास्त इम्पॉर्टंट वाटलं, त्याच्यामुळे थोडेफार जे व्हिडिओ मी क्लिक केलेत ते तुम्हाला नक्की मी दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये। पण या व्हिडिओमध्ये आता गावाकडून आले आणि इथं आल्यावर माझं व्यवस्थित रुटीन ते सुरू होतं, पण ह्या वेळेस काय माहिती पण यावं वाटत नव्हतं गावाकडून, कारण बाळ होता आणि असं म्हणतात ना की आपण पहिल्यांदा भेटलो की नको वाटतंय थोडा दिवस, म्हणजे थोड्या दिवस असं वाटतं की त्या बाळासोबत टाईम स्पेंड करावा, आणि लहान असतात तोपर्यंत एक वेगळीच गोष्ट असते। तर नाही यावं वाटत होतं, पण तरी मुलांच्या शाळेमुळे मला परत यावं लागलं। सो चालायचंच। चला तर आपण आता इथं आल्यावर ते चालू असतं, ते क्लिनिंग सुरूच आहे, कारण गावाकडून आल्यावर घरात जरी काही कोणी नसलं, जरी कचरा वगैरे धूळ कुठून येते काय माहीत, तरी पावसाळा आहे थोडं पास, आणि जे भांडे वगैरे तर मी घासून वगैरे गेले, तरी आता उद्या जर ऊन पडलं, आज तर उन्हाचं वातावरण अजिबात नाही आहे, पण ऊन जर पडलं तर उद्या नक्कीच मी क्लीन करेन किचन वगैरे। चला तर सुरुवात करूया आता आपल्या क्लिनिंगला, आणि आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे क्लिनिंगचाच असणार आहे, कारण घरात आल्यावर क्लिनिंगच सुरू होते। चला तर इथं हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेतलं मी पहिले, आणि नंतर आंघोळ केली, कारण हे सगळं क्लीन असलं की बरं वाटतं। त्याच्यानंतर इथं मागची जी गॅलरी आहे ती पण छान धुवून घेतली, कारण इथं बऱ्यापैकी माझा टाईम जातो मुलांचं आणि माझं। त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली। आता बरेच दिवस झाले होते देवपूजा केलेली नव्हती, त्याच्यामुळे निवांत थोडी वेळ म्हटलं देवपूजा करावी। आणि किचनमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते मला ऊन जर पडलं तर मी उद्या क्लीन करणार आहे, कारण आज आल्याच हे सगळं काढलं की जास्त होईल, त्याच्यामुळे मी आज हे सगळं काढलं नाही। हळूहळू आता उद्या मुलं स्कूलला गेले की त्याच्यानंतर मी हे सगळं क्लीन करायला घेणार आहे। आणि घरात आपण 2 दिवस गेले की इकडं तिकडं झालं की लगेच जाळे वगैरे होतात, कुठून होते काय माहीत, पण जाळे लगेच होतात। तर मी हॉलचे आज काढून घेतले आहे, पण किचनचे उद्या बऱ्यापैकी आता निघेल। आणि साफसफाईचं असं असतं की आपण कितीही केली तर ती कमीच असते, गावाकडे जाऊन आलो की मग ते जास्तच वाढते सगळं गोष्टी, त्याच्यामुळे जास्त दिवस मी गावाकडे पण राहायला बघत नाही, कारण इथं आल्यावर माझा खूप सारा टाईम हे साफसफाई क्लिनिंगमध्येच जात असतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सुट्टींमध्येच जात असते। असं मध्ये अचानक काही काम निघलं तेव्हा, नाही तर मग जात नाही मी गावाकडे। तर ह्या सगळ्या गोष्टी चालूच असायच्यात। आता पावसाळा आहे त्याच्यामुळे धूळ कमी असते, पण बाकीचे मग जे वस्तू असतात ते खराब होणं, बुरशी लागणं, या गोष्टी इकडे कोल्हापुरात तरी जास्त होतात। आपण कपडे घालून तसेच ठेवले, ते धुवून ठेवले नाही की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला बुरशी लागलेली असते। तर मी बऱ्यापैकी म्हणजे जेवढे कपडे आता लागतात तेवढेच वर ठेवते, बाकीचे आत ठेवून त्याच्यात डांबर गोळी वगैरे कापूर किंवा काहीतरी ठेवत असते, त्याच्यामुळे खराब होत नाही कपडे। तर याची काळजी तुम्हीही घ्या। जर तुम्ही कोकणात असाल तर तुम्हाला तर ऑफकोर्स तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच असणार, पण तुम्ही जर नवीन असाल, कोल्हापुरात वगैरे कोणी आलं असेल किंवा कोकणात तुम्ही पहिल्यांदा काही आला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। त्याच्यानंतर गावाकडून ज्या गोष्टी आणल्या आहेत त्या व्यवस्थित ठेवल्या, कारण जास्त कपडे वगैरे नेलेले नव्हते यावेळेस, 2-3 दिवसासाठीच मी गेलेले, त्याच्यामुळे जास्त कपडे पण नव्हते, एक 2 ड्रेस मुलांचे आणि माझे काही 2 ड्रेस। तसंच आपण गावाकडे गेलो की होतंच, म्हणजे गावाकडे पण भरपूर कपडे आहेत, पण मुलांचे मी जेमतेम ठेवते, कारण मुलांची वाढ होते, त्याच्यामुळे तिकडेही जास्त एक्स्ट्राचे कपडे ठेवून काही उपयोग नाही, मग नंतर लगेच लहान होतात त्यांना, त्याच्यामुळे जेमतेम त्यांचे कपडे मी ठेवत असते गावाकडे। माझ्या साड्या आणि माझे ड्रेसेस तर भरपूर आहेत तिकडं, पण त्यांच्या जेमतेम गोष्टी मी तिथं ठेवत असते। त्याच्यानंतर हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या आणून ठेवलेल्या, आता तसंच व्यवस्थित आपण जाताना तेवढी हे लागत नाही, त्याच्यानंतर ठेवायला, कपडे ठेवायला, पॅकिंगला खूप सारा टाईम जातो, त्याच्यामुळे लगेच मी जे आणलं आहे ते व्यवस्थित ठेवून देते, 2-3 दिवस तसंच राहणार। त्याच्यामुळे गावाकडून काही वस्तू आणलेल्या आहे ते आता व्यवस्थित ठेवते, नंतर तुम्हालाही दाखवते काय काय आणलं। यावेळेस जास्त काही गोष्टी आणलेल्या नाही, कारण वजन तेवढंच जास्त होतं आपण गावाकडे गेलो की, त्याच्यामुळे भाज्या वगैरे भरपूर होत्या, सगळ्या गोष्टी पण नाही आणल्या मी।
तर तेवढंच. आणि अशा प्रकारचे ज्या याच्या कापडी जे हे असतात ना कॅरी बॅग मी जास्त कॅरी करते. आता ही जी आहे ना असा वेगळा प्लास्टिक नाही आहे, वेगळा असं हे आहे त्याचा कापड. ते लवकर प्लास्टिकचं नसल्यामुळे खराब होत नाही. तर मुलांना वगैरे आंघोळ घातली ते मस्त म्हणजे थोडंफार TV त्यांना बघू देते. नंतर त्यांचाही अभ्यास घेणार आहे मी, कारण आता 2-3 दिवस शाळेला सुट्टी मारली आहे. त्याच्यामुळे आता त्यांचं तेवढंच काम वाढणार आहे आणि त्यांचाही अभ्यासाचं काम आणि माझाही घरातलं काम खूप हे जाणार आहे, मला आता अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे आता बघू कसं कसं होतं आहे. आणि गावाकडून जाऊन आले की हे सगळे प्रॉब्लेम असतात की या सगळ्या गोष्टी आपल्याला हे कराव्या लागतात. आता सगळं काम आवरलं. आता ते कपडे व्यवस्थित लावायचे आहे कबडमध्ये. आता उद्या परवा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ते करेल. पण मी गावाकडून काय काय आणलं ह्या वेळेस मी काही जास्त आणलेलं नाही आहे, कारण आमचं गाव संभाजीनगरपासून कमीत कमी 100 किलोमीटर आहे. तर तिथून यायचं आणि ते सामान आणायचं खूप अवघड होतं. त्याच्यामुळे ह्यावेळेस खूप जेमतेम गोष्टी आणल्या. हे छोले जे घरचे आहे आमचे आणि मुलांना प्रचंड आवडतात माझ्या. आमच्या घरात म्हणजे सगळ्यात जास्त माझ्या मुलाला हे आवडतात छोले, आणि आठवड्यातून एकदा तरी टिफिनला ते छोले असतात. आणि त्याच्यानंतर शेंगदाणे, हे घरच्या शेंगा आहेत भुईमुगाच्या, त्या फोडून मम्मीने म्हणजे माझ्या मम्मीने हे करून ठेवलेल्या. तर म्हणतात ना आपण जेव्हा गावी माहेरी जातो किंवा सासरी म्हणजे गावाकडे जेव्हाही आपण जातो, माहेरी असो सासर असो, आपल्याला तिकडच्या काही ज्या गोष्टी येतात त्या एवढ्याशा क्या असे ना पण त्यांचा मोल खूप जास्त असतो. आणि मेन म्हणजे गावाकडे जेही आपण आणतो ते प्रदूषण फ्री असतं, म्हणजे काही त्याच्यामध्ये केमिकल वगैरे नसतं. मग भाज्या असू दे, फळं, काही जेही आपण आणू ते. तर गावाकडून या सगळ्या गोष्टी घेऊन आले. तसंच हे पॉपकॉर्नची मक्का आहे, ती पण घेऊन आले मी. आता नंतर दाखवेन मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये करून. तर गावाकडे म्हणजे पाऊस कोल्हापुरापेक्षा कमीच आहे, सगळं व्यवस्थित आहे. आता एक गुड न्यूज पण आहे, पण ते मी तुम्हाला तरी अजून देऊ शकत नाही. काही दिवसानंतर तुम्हाला नक्कीच देईल, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगेल की कशामुळे मी गावी गेले होते या सगळ्या. तर आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.